नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही MS नर्सिंग CET 2026 साठी प्रिपरेशन करत असाल. येणाऱ्या 2 फेजमध्ये MS नर्सिंग CETची एक्झाम होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की MS नर्सिंग CET जर तुम्हाला क्रॅक करायची असेल, 100 पैकी 100 मार्क मिळवायचे असेल किंवा पास व्हायचं असेल किंवा चांगल्यात चांगलं गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळवायचं असेल, तर तुम्हाला त्याचा सिलेबस, त्यासोबतच परीक्षेमध्ये येणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा वेटेज सब्जेक्ट कोणता आहे, कोणत्या सब्जेक्टवरती जास्त भर द्यावा याची माहिती तुम्हाला असणे गरजेची आहे. आज आपण नवीन एक सिरीज चालू करणार आहे, ज्यामध्ये नर्सिंगच्या विद्यार्थी म्हणजे जे नर्सिंग करणार आहे किंवा MS नर्सिंग CET परीक्षेला पात्र जाणार आहे, सामोरे जाणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक सिरीज लॉन्च करणार आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, PYQचा 10 MCQचा सेट मिळणार आहे. म्हणजे एक व्हिडिओ मिळणार आहे, जेणेकरून तुमची तयारी एकदम प्रॉपरली होणार आहे. त्यामध्ये आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे आणि करंट जे सिलेबस आहे त्यांना मिश्रण करून तुमच्यासाठी रोज 2 दिवसातून 10 MCQ घेऊन येणार आहे. आता या MCQमध्ये नर्सिंग रिलेटेड जो काही सिलेबस आहे तो कव्हर करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे व्हिडिओ आहे हे फ्री असणार आहे. म्हणून जे विद्यार्थी किंवा तुमचे पाल्य असतील किंवा तुमचे कोणते मित्र असतील जे MS नर्सिंग CET परीक्षा देणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती ॲज सून ॲज पॉसिबल मिळेल आणि ते प्रिपरेशन करायला मोकळे होऊन जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये मोजके काही 20 प्रश्न जे असतात ते तुम्हाला यायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. मग आज आपण 10 असे प्रश्न पाहणार आहे की जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. आता बघा, सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आहे प्रायमरी गोल ऑफ नर्सिंग प्रॅक्टिस इज टू. म्हणजे नर्सिंगचा प्रायमरी गोल काय आहे, म्हणजे हॉस्पिटल क्षेत्रामध्ये नर्सिंगचा प्रायमरी गोल काय असू शकतो याच्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये ऑप्शन बघा, असिस्ट डॉक्टर इन सर्जरी ऑनली, प्रोव्हाइड होलिस्टिक केअर, मॅनेज हॉस्पिटल फायनान्सेस, कंडक्ट मेडिकल रिसर्च ऑनली. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला खूप काही ऑप्शन आहेत, त्यामधलं करेक्ट ऑप्शन कसं निवडायचं मी तुम्हाला सांगतो. बघा, नर्स ही जी व्यक्ती आहे ही हॉस्पिटलमध्ये 24 आवर काम करत असते, शिफ्टमध्ये काम करत असते. आता बघा, असेच डॉक्टर इन सर्जरी ऑनली हे सुद्धा गोल आहे नर्सेसचं, पण प्रायमरी नाही, सेकंडरी गोल आहे. त्यानंतर आहे मॅनेज हॉस्पिटल फायनान्सेस, हे सुद्धा काम आहे, पण ते ॲक्च्युली ते नर्सेसमध्ये जास्त प्रमाणात काम येत नाही. नंतर आहे कंडक्ट मेडिकल रिसर्च ऑनली. ओके, हे सुद्धा सेकंडरी गोल ऑफ नर्सिंग प्रॅक्टिस आहे, पण प्रायमरी नाही. तर प्रायमरी आहे प्रोव्हाइड होलिस्टिक पेशंट केअर. ओके, व्हॉट इज मीन बाय होलिस्टिक? तर होलिस्टिक विद्यार्थी मित्रांनो अशी एक संज्ञा आहे की त्यामध्ये होलिस्टिक केअर म्हणजेच काय येते की सायकोलॉजिकल केअर. ओके, कोणती केअर येते? सायकोलॉजिकल. नंतर रिहॅबिलिटेटिव्ह म्हणजे पुनर्वसतीकरण. ओके, त्यानंतर मेडिकल केअर, त्यानंतर डे टू डे केअर. म्हणजे एकंदरीत तुम्हाला कळत असेल ॲडमिशनपासून तर डिस्चार्जपर्यंत त्याची जी प्रोसेस आहे त्यालाच होलिस्टिक केअर म्हटल्या जाते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत हा क्वेश्चन तुम्हाला कळलेला असेल. आता त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आपण डिस्कस करूया, तो म्हणजे ही जी इमेज दिसते, तर या इमेजमध्ये असणारी जी फिमेल आहे त्या फिमेलचं नाव आहे फ्लोरेन्स नाईटएंगल. त्या फिमेलचं नाव काय आहे? तर फ्लोरेन्स नाईटएंगल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी फिमेल आहे या फिमेलचं महत्त्वाचं कार्य म्हणजे की हे जे नर्सिंग क्षेत्र आहे हे नर्सिंग क्षेत्र या फिमेलमुळेच चालू झालेलं आहे. ठीक आहे, म्हणून यांना फाउंडर ऑफ नर्सिंगसुद्धा संबोधल्या जाते. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त या महिलेचं नाव म्हणून लेडी लॅम्पसुद्धा प्रसिद्ध आहे. लेडी लॅम्पसुद्धा प्रसिद्ध आहे. बघा, 12 मे, ठीक आहे, 12 मेला वर्ल्ड नर्सेस डे WHO द्वारे साजरा केला जातो. हे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये येणारा आहे आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा नक्की तुम्ही ध्यानात ठेवावा. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू शकता की वर्ल्ड नर्सेस डे हा केव्हा साजरा करण्यात येतो? तर तुमचा आन्सर असेल 12 मे. ठीक आहे,
दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर युअर फ्युचर एक्झामिनेशन. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला क्वेश्चन आहे हा आपण टॅकल केलेला आहे. त्यानंतर आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. इन इमर्जन्सी केअर द फर्स्ट प्रायोरिटी टू असिस्ट. आता बघा इमर्जन्सी केअरमध्ये आता इमर्जन्सी कंडिशन कोणकोणत्या असू शकतात. बघा हृदयविकाराचा धक्का त्यालाच काय म्हटलं जाते, EMI म्हणजे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, त्यालाच हार्ट अटॅकसुद्धा आपण म्हणतो. त्यानंतर आहे रिस्पायरेटरी डिस्ट्रेस म्हणजे श्वास घेताना तकलीफ होणे, त्यालाच काय म्हणतो रिस्पायरेटरी डिस्ट्रेस. त्यानंतर आहे की ड्रोनिंग म्हणजे पाण्यामध्ये बुडणे. त्यानंतर आहे मायनर सीझर्स. ओके यासारख्या ज्या गोष्टी आहे ह्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये येत असतात. आणखी जसं आपण कन्सिडर करूया OP पॉइझनिंग म्हणजे ऑर्गनोफॉस्फरस पॉइझनिंग. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे EMI किंवा हार्ट अटॅक. बघा विद्यार्थी मित्रांनो, इमर्जन्सी केअर जेव्हा तुम्ही हँडल करता तेव्हा सगळ्यात अगोदर पेशंटच्या काय गोष्टी तुम्हाला पाहायला पाहिजे, तर ते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते एअरवे. ओके आता एअरवेसुद्धा महत्त्वाचं नाही, ते तुम्हाला आता मी एक्सप्लेन करतो. बघा सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील, त्या म्हणजे कॅप. ठीक आहे, इमर्जन्सी केअर हँडल करत असताना या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतात. कॅपचा अर्थ आहे बघा, कॅप म्हणजे C फॉर सर्क्युलेशन, ओके, A फॉर एअरवे आणि B फॉर ब्रीदिंग. ठीक आहे, म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादा पेशंट EMI कंडिशनमध्ये खाली पडलेला आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही त्या पेशंटचे सर्क्युलेशन व्यवस्थित आहे का नाही हे चेक करायला पाहिजे. ओके त्यानंतर त्या पेशंटचा एअरवे प्रॉपरली फ्लो होत आहे का नाही हे चेक करायला पाहिजे. आणि त्यानंतर आहे ब्रीदिंग म्हणजे ब्रीदिंग प्रॉपरली वर्क करत आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. आता ऑप्शनमध्ये बघा ब्लड प्रेशर हे सुद्धा इमर्जन्सी केअरमध्ये आहे, पण ते सेकंडरी प्रायोरिटी आहे. एअरवे हा फर्स्ट प्रायोरिटी आहे, जे तुम्हाला ॲन्सर इथं शो होत आहे. टेम्परेचरसुद्धा सेकंड प्रायोरिटी आहे आणि फॅमिली हिस्ट्रीसुद्धा सेकंडरी प्रायोरिटी आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कळून गेलेलं असेल की इमर्जन्सी केअर करत असताना प्रायोरिटीनुसार तुम्हाला एअरवे हा ऑप्शन चूज करावा लागेल. आणि जर या 3 पैकी कोणतंही ऑप्शन तुम्हाला प्रश्नामध्ये लिहिलेलं असेल तर नक्की यापैकीच तुम्हाला ॲन्सर चूज करायचा आहे, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला समजून गेलेला असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा द नॉर्मल पल्स रेट फॉर ॲन अडल्ट इज म्हणजे सामान्य अडल्ट म्हणजे व्यक्तीचा जो पल्स रेट आहे तो किती असू शकतो. तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिसते 40 ते 60 बीट्स पर मिनिट, 60 ते 100 बीट्स पर मिनिट, देन 100 ते 140 बीट्स पर मिनिट आणि 120 ते 160 बीट्स पर मिनिट. बघा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल की पल्स रेट म्हणजे का. जेव्हा हृदय म्हणजेच हार्ट एका मिनिटामध्ये किती प्रमाणामध्ये ब्लड हे आउटपुट देतो, ठीक आहे, ब्लड आउटपुट देतो त्यालाच काय म्हटलं जाते पल्स रेट. ओके पल्स रेट म्हणजे एका मिनिटामध्ये हृदय किती वेळा पंप होते, ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो, त्यालाच मराठीमध्ये आपण धडकणे म्हणतो किंवा धगधग म्हणतो. ठीक आहे, जो लब आणि डब हा हृदयाचा साऊंड जेव्हा तुम्हाला ऐकू येतो तेव्हाच तुम्हाला एक कार्डियक सायकल कंप्लीट होते आणि ती 0.8 सेकंदाची असते. किती सेकंदाची असते, 0.8 सेकंदाची असते. तर अशाच मिळून एका मिनिटामध्ये ह्या 72 सायकल कंप्लीट होता. किती होता, 72 कंप्लीट होता. तर ॲज युजली जर नॉर्मल पल्स रेट पाहिला तर तो 100 आणि 60च्या दरम्यान येतो. तर यामध्ये करेक्ट ॲन्सर जे आहे ते B ऑप्शन करेक्ट ॲन्सर आहे. आता जर तुम्हाला बच्चूचा पल्स रेट विचारला, ठीक आहे, तर तेव्हा तुमचा ॲन्सर काय असायला पाहिजे ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगावे. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर हे विद्यार्थी मित्रांनो चौथा महत्त्वाचा क्वेश्चन आहे जो PYQ आहेच आणि इतर परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जातो आहे. विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन समजण्यासाठी तुम्हाला प्रश्न वाचवावा लागेल. त्यामध्ये प्रश्न आहे बघा, नॉर्मल बॉडी टेम्परेचर इन सेल्सिअस इज. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. सेल्सिअस आणि फॅरेनहाईट, ओके, ह्या 2 टर्म्स आहे ते तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील. बघा सेल्सिअस आणि फॅरेनहाईट. आता विद्यार्थी मित्रांनो सेल्सिअस म्हटल्यावर हे डिग्री सेल्सिअसमध्ये येते, ओके, आणि फॅरेनहाईट म्हटल्यावर डिग्री फॅरेनहाईटमध्ये ॲन्सर येते.
आता बघा, सामान्यतः बॉडी टेम्परेचर अडल्टचं हे 37 डिग्री असते. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला ऑप्शन इथं दिसत आहे. आता जर तुम्हाला फॅरेनहाईटमध्ये जर विचारलं तर ते आन्सर येते 98.6 डिग्री फॅरेनहाईट. हा जो आकडा आहे हा तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. प्रश्न तुम्हाला हे सुद्धा विचारू शकतात, नॉर्मल बॉडी टेम्परेचर इन फॅरेनहाईटमध्ये विचारू शकतात, तेव्हा तुम्हाला हे आन्सर करेक्ट लिहावं लागणार आहे. सो जेव्हा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे त्यावरून तुमचं आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, हा प्रश्नसुद्धा तुम्हाला कळलेला असेल. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. द नॉर्मल ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल इन अ हेल्दी अडल्ट, म्हणजे शरीरामध्ये रक्तातील O2 प्रमाण किती आहे, म्हणजे ब्लडमध्ये O2चं सॅच्युरेशन किती आहे, तर ते ॲज युज्युअली किती असते, ते 100%, 95 ते 100% असते. अडल्टचं जर आपण नॉर्मल SpO2 पाहिलं तर ते 98 ते 100मध्येच येते. ते सुद्धा तुम्ही एखाद्या वेळी जर हॉस्पिटलला गेले तर तुम्ही तुमचं SpO2 चेक करू शकता. ते ऑब्वियसली कितीमध्ये येते, तर 95 ते 100च्या रेंजमध्येच येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन तुमचा कळलेला असेल. त्यानंतर बघा, 6वा क्वेश्चन आहे, हँड हायजीन इज अ मोस्ट इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग. ठीक आहे, हात धुणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते कशाला प्रिव्हेंट करतो, तर ते फ्रॅक्चरला प्रिव्हेंट करेल का, नाही. ते इन्फेक्शनला प्रिव्हेंट करेल का, हो. ते हायपरटेन्शनला प्रिव्हेंट करेल का, नाही. ते डायबिटिकला प्रिव्हेंट करेल का, नाही. आता ह्या ज्या कंडिशन आहे ह्या इंटरनल कंडिशन आहे. ठीक आहे, ह्या इंटरनल कंडिशन आहे, ह्या एखाद्या रोगामुळे किंवा एखाद्या माल फंक्शनमुळे होणारे आजार आहे. ओके, हे गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्व आहे, इन्फेक्शनमुळे तुम्ही आजारी पडता. ओके, इन्फेक्शनमुळे तुम्ही काय होता, आजारी पडता. मग हे आजारी पडू नये म्हणून तुम्ही काय करता, प्रिव्हेन्शन करता. मग प्रिव्हेन्शन कसं करता, तर तुम्ही करता हँड हायजीन. काय करता तुम्ही, हँड हायजीन. मग आता विद्यार्थी मित्रांनो, हँड हायजीनच्या सुद्धा स्टेप्स आहे, ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. त्यामध्ये सविस्तर माहिती आपण बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो, हँड हायजीनसुद्धा मेडिकल असते आणि सर्जिकल असते. याचे सुद्धा खूप सारी टाईप आहे. आपण तो पूर्ण डिटेल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला कळून गेलेलं असेल की याचं आन्सर जे आहे ते आहे इन्फेक्शन, हे आन्सर आहे. आता त्यानंतरचा क्वेश्चन आहे, स्टर्लिलायझेशन रेफर टू. आता स्टर्लिलायझेशन म्हणजे एकंदरीत काय असते, याचा प्रश्नाचं जो एकंदरीत मिनिंग आहे. आता बघा, क्लिनिंग व्हिजिबल डर्ट हे आन्सर याचं चुकीचं आहे. रिम्युअल ऑफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग स्पोर हे आन्सर या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आहे वॉशिंग विथ सोप, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर आहे ड्रायिंग इक्विपमेंट, हे सुद्धा चुकीचं आहे. आता एक्सप्लेनेशन बघूया. बघा, स्टर्लिलायझेशन म्हणजे काय. आता मेडिकल हिस्ट्रीमध्ये म्हणजे मेडिकलमध्ये एकंदरीत मायक्रोबायोलॉजी हा BSc नर्सिंगमध्ये शिकवण्यात येणारा सब्जेक्ट आहे. तर मायक्रोबायोलॉजीचा अर्थ असतो स्टडी ऑफ ऑल लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम ॲज इन्क्लुडिंग ऑल डेड स्पोर आणि इतरसुद्धा माहिती मायक्रोबायोलॉजीमध्ये शिकण्यात येते. बघा, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे की वेस्ट तयार होते. ओके, सेकंड आहे आर्टिकल यूज होतात. आर्टिकल म्हणजे जसं किडनी ट्रे, त्यानंतर लाईनेन, बेडशीट, ओके, यासारखे. नंतर सिरिंजेस. आता याच्यातल्या ज्या मुख्य गोष्टी ज्या परत परत तुम्हाला यूज करता येतील, ठीक आहे, परत तुम्हाला यूज करता येतील, उदाहरणार्थ किडनी ट्रे. ठीक आहे, किडनी ट्रे तुम्हाला कामच पडेल. लाईनिंग म्हणजे बेडशीट, ह्यासुद्धा तुम्हाला कामच पडेल. मग आता यूज करसाल तर तुम्हाला माहीत पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, यूज करण्यासाठी यांना तुम्हाला काय करावं लागेल, क्लीन करावं लागेल. याला सेप्सिसपासून वाचवावं लागेल. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरचे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे किंवा स्पोर्स आहे ते मारावं लागतील. एकंदरीत स्टर्लिलायझेशन म्हणजे काय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टर्लिलायझेशन म्हणजे काय. बघा, स्टर्लिलायझेशन ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये एखादं जे आर्टिकल आहे, ओके, त्या आर्टिकलला एका विशिष्ट टेम्परेचरवरती, आयडियल टेम्परेचरवरती ठेवून त्यातून काय केल्या जातो, त्याचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते काय केल्या जातात, किल्स केल्या जातात. ठीक आहे, आणि त्यामध्ये स्पोरसुद्धा असतात. स्पोर म्हणजे काय, की त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचे पिल्ले
म्हणजे एकंदरीत अंडी. ओके, जेणेकरून ते काय होतात, त्यामध्ये रिप्रोड्यूस होऊ नये म्हणून त्यालासुद्धा किल केल्या जाते. याच प्रोसेसला काय म्हटलं जाते, स्टर्लिलायझेशन म्हटल्या जाते. मग आता स्टर्लिलायझेशनचे सुद्धा महत्त्वाचे टाईप्स आहेत. त्यामध्ये फिजिकल आणि केमिकल. ओके, फिजिकल मेथड आणि केमिकल मेथड हे महत्त्वाचे 2 टाईप्स आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एवढं डीपमध्ये नॉलेज तुम्हाला आणि प्रश्न तुम्हाला विचारू ते शकत नाही आणि वन लायनरच क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. नक्की तुम्हाला हा क्वेश्चन कळलेला असेल की स्टर्लिलायझेशन म्हणजे काय. आता त्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन आहे, IM इंट्रामस्क्युलर इंजेक्शन ॲडमिनिस्ट्रेशन इनटू द व्हेनमध्ये करतात का, मसलमध्ये करता का, स्किन सरफेसमध्ये करता का, आर्टरीमध्ये करता. तर याचा योग्य जे आन्सर आहे ते आहे मसल. आता बघा, तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे की आपल्या शरीराच्या लेयर्स कोणकोणत्या आहेत, म्हणजे स्किनच्या लेयर कोणकोणत्या आहेत. स्किनच्या जर तुम्ही लेयर पाहिल्या तर सगळ्यात अगोदर कोणती लेयर येते, तर ती येते विद्यार्थी मित्रांनो इपिडर्मिस. कोणती लेयर येते, इपिडर्मिस. त्यानंतर येते डर्मिस, त्यानंतर येते हायपोडर्मिस. ओके, आणि त्यानंतर येते सब क्युटॅनस टिश्यू आणि त्यानंतर खाली येतो बोन्स. ओके, एकंदरीत हे तुम्हाला इथं या इमेजमध्ये शो होत आहे. आता बघा, IMची इंजेक्शन देण्याची साईट ही कोणती आहे, तर 90 डिग्री आहे. किती डिग्री आहे, 90 डिग्री आहे. सब क्युटॅनस किती अंशावरती देतात, तर ऑब्वियसली 45 डिग्री अंशावरती देतात. त्यानंतर IV म्हणजे इंट्राव्हेनस म्हणजे व्हेन थ्रू इंजेक्शन किती डिग्रीवरती देतात, तर 20 ते 25 डिग्री वरती देतात. आणि इंट्राडर्मल जे वरच्यावर इंजेक्शन असते ते तुम्हाला 10 ते 15 डिग्री अंश वरती दिल्या जाते. मग आता प्रश्न काय आहे, तर IM इंजेक्शन कोणत्या साईटला किंवा कोणत्या ठिकाणी ॲडमिनिस्टर केल्या जाते, तर त्याचा आन्सर आहे मसलमध्ये. तर मसलमध्ये तुम्हाला दिसत असेल, या डायरेक्ट मसलमध्ये ते एंटर केल्या जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की IM इंजेक्शन कोणत्या डिग्रीवरती देतात, तर तुम्हाला तिथं आन्सर येईल 45 डिग्री, 25 डिग्री, 50 डिग्री आणि 90 डिग्री. तेव्हा तुम्हाला आन्सर ही 90 डिग्री करावं लागणार आहे. त्यानंतर आहे IV थेरपी मीन्स ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ फ्लूइड इनटू द. आता तोच प्रश्न आहे, फक्त उलटा घुमवून दिलेला आहे. आता IV म्हणजे काय, इंट्राव्हेनस. ओके, तर हे कशामध्ये देणार आहे, तर ऑब्वियसली कशात देणार आहे, व्हेनमध्ये देणार आहे. ठीक आहे, मग हे आन्सर तुम्हाला सेकंड इथं शो होत आहे आणि तेच करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे, ॲनिमिया ऑकर ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ. म्हणजे ॲनिमिया जो रोग आहे, ठीक आहे, जो रोग आहे तो रोग कशामुळे होतो, तर बेसिकली बघा, शरीरामध्ये ब्लड आहे आणि ब्लड हे कशापासून जास्त बनलेलं आहे, तर RBC पासून बनलेला आहे. म्हणजे जो लाल रंग येतो, ठीक आहे, शरीरामध्ये रक्ताचा जो लाल रंग येतो तो RBC मुळे येतो. कशामुळे येतो, तर RBC मुळे येतो. मग RBC मुळे येणारा हा लाल रंग कशामुळे येत असेल, त्याच्यातल्या सुद्धा आयरन आणि ग्लोबिन. ठीक आहे, या आयरनला दुसरं नाव आहे हिम आणि या ग्लोबिन हे काय प्रकारचं, एक प्रकारचं काय आहे, प्रोटीन आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे आन्सर आहे ते आहे हिमोग्लोबिन. म्हणजे ॲनिमिया जर शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, म्हणजे रक्तामधील हिमोग्लोबिन कमी आहे, तर त्यामुळे तुम्हाला ॲनिमिया हा रोग होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ॲनिमिया हा रोग हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो हे कळालेलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पूर्णपणे 10 क्वेश्चन पाहिलेले आहे आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा माहिती आपण पाहिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मला तुमच्याकडून काय पाहिजे बघा, जर ते प्रकारचे प्रश्न असतील तर नक्की काय करावे, कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करावे किंवा त्यावरती तुमचे जे प्रश्न आहे ते पाठवावे, जेणेकरून नवीन व्हिडिओमध्ये आपण त्यावरती सोल्युशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न करूया. आता विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवट आलेला आहे. जे विद्यार्थी शेवटी आलेले असतील तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की जर तुम्हाला MS नर्सिंग CETबद्दल जे काही अपडेट असतील, त्यानंतर सिलेबस असेल, PYQ असतील आणि गायडन्स असेल, तर यासाठी तुम्हाला जे
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी जी व्हॉट्सॲप लिंक आहे, ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सॲप लिंकला नक्की जॉईन व्हा. तिथे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक अपडेट MS नर्सिंग CETबद्दल मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.